दागिने गहाण ठेवून कांदा लागवड भाव कोसळल्याने कांदा उत्पादकांचा आक्रोश. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश आता टोकाला पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गंगापूर येथील एका महिला शेतकऱ्याने कांदा लागवडीसाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले. बियाणे, खते, औषधे, मजुरीचा खर्च वाढत असताना बाजारात कांद्याला मिळणारा दर उत्पादन खर्च भरून निघत नाही. कांद्याचे दर वाढले की ग्राहकांची चिंता केली जाते, पण दर घसरल्यावर शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोण पाहणार? उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्या, अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. लालूच दाखवली, पण त्यांनी महागाई एवढी वाढवली ना की आताच्या परिस्थितीत कुठली गोष्ट घ्यायची म्हणजे घ्यायला झालं तरी घेऊशी वाटत नाही. म्हटलं ना बाबा एखादी गोष्ट घ्यावं, मुलांना करून खायला घालू, आताच्या परिस्थितीत ते सुद्धा आवश्यक म्हणजे ते सुद्धा जमत नाही. सरकारने काय केलंय? सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या महिलांनी काय केलंय? स्वतःच्या गळ्यातला दागिना गहाण ठेवलाय, कांद्याच्या माळा घालून आज ते हिंडावे लागले. त्यांना एवढी त्यांच्यावरती परिस्थिती आली. सरकारने फक्त लाडक्या बहिणीची लालूच दाखवून त्यांना खरेदी केलं आणि त्यांचा भाव अक्षरशः 5 ते 6 रुपयात त्यांना काढून महिलांना रस्त्यावरती आणलेलं आहे. शेतकऱ्यांना एवढं सरकारने केलेलं आहे. आज फक्त लाडक्या बहिणीची लालूच दाखवतो, तुम्हाला आम्ही 1,500 रुपये देतो, महिलांना चला बाबा हाय आपलं कुठेतरी सरकार आपला देश वाचवल किंवा आपल्या देशाला कुठेतरी प्रगतीच्या याच्यावरती नाही म्हणून महिलांनी त्यांना आपलं स्वतःचा भाव म्हणून त्यांना एक आपलं हे केलं. पण त्यांनी अक्षरशः शेतकऱ्याला पूर्णपणे रस्त्यावरती आणले. आज शेतकरी राजा म्हणतो, पण तो आज शेतकरी राजा न होता तो आज दरिद्रीच्या लाईनीवरती चाललेला आहे. मला एवढंच म्हणायचं. पण शेतकरी फक्त शेतकरी हा नावाचा शेतकरी नाही, त्याची तळमळ, त्याने प्रत्येक गोष्टीला पावसाळ्यात त्याने सामोरं जायचं. वीज, वारा, बिबट्याचं वातावरण आहे, त्याला तुमची लाईट असू दे, त्याला प्रत्येक गोष्टीला शेतकरी सामोरी जाते. पण त्याच्या भावनाचा सरकार विचार करत नाही. सरकार फक्त त्याचा तो बघतो, पण शेतकऱ्याच्या भावना कुणी विचार करत नाही. आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही माझ्याजवळ येता, ताई मला मत द्या, तुमच्या काय भावना असेल ते आम्ही पूर्ण करू. पण ज्यावेळेस तुम्ही सत्य होतं त्यावेळेस मी ताई त्यांच्या जवळ गेले ना, मी दादा असं आहे, माझा असा कांद्यावरती असा परिणाम झालेला आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही थोडीफार आम्हाला मदत करा. नाही तुम्ही पुढे या, नाही तुम्ही उद्या, नाही तुम्ही परवा या. या पद्धतीने शेतकऱ्याला तो पुढचा मार्ग दाखवत जातो. कुठल्या एखाद्यावर लोन पाहिजे बाबा, आम्हाला लोन पाहिजे, आम्हाला लोन द्या, आम्हाला शेतीसाठी आम्हाला कर्ज पाहिजे, तुम्ही काहीतरी आम्हाला मदत सहकार्य करा. त्यावेळेस सरकार काय म्हणा, तुम्ही एवढी कागदपत्र आणा, हे करा ते करा. तुम्ही त्यात आमचे 10-15 हजार रुपये तुम्ही त्या कागदपत्रासाठी गोळा करता, नंतर ना तुम्ही ते पैसे आम्हाला देता. आम्हाला देता तुम्ही त्यांचे व्याज सगळं प्रत्येक गोष्टीचा तुम्ही व्याज दर सगळं वाढवता त्याला. मग शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही का नाही वाढू शकत? मला तुम्ही सांग, का नाही शेतकऱ्याच्या बाजूला? आज तुम्ही हा कांदा 5 आणि 6 रुपयांनी गेल्यावरती एक पिशवी 300 रुपयाला जाते म्हटलं, त्याच्या मागचं भांडवल, त्याच्या मागचं महिला मजूर, स्वतःची तर मजुरी कधी लावत नाही का, तो तर आपला माल आहे, त्या तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, तो त्याचं कष्ट नाही विचार. पण यांना कामाला घ्या, कामगारांचं ते मजुरी तर देणं येतच ना, खतं औषधं त्यांना घालणं येतच आहे. जर ते नाही घातलं तर कांदा निघणार नाही, बरं की साठवता येणार नाही. सगळी प्रोसेस करून प्रत्येक वातावरणाचा विचार करून आम्ही इथपर्यंत पोहोचतोय, पण आमच्या हाती फक्त केवळ 0 आणि 0च लागतं. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.